संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा शहरात सध्या रोड रोमियोंचा सोसळाट वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे। शहरातील विविध भागांमध्ये विशेषतः शाळांच्या परिसरात, शिकवणी वर्ग आणि एसटी स्टँड भागात शाळकरी अल्पवयीन मुलींना रोड रोमियोंकडून नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत। विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यावर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। नागरिकांच्या मते फक्त तक्रार आल्यानंतर तात्पुरती कारवाई करण्यापेक्षा पोलीस प्रशासनाने शाळा वेळी मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यानंतर नियमित गस्त घालणं अत्यावश्यक आहे। तसंच एसटी स्टँड परिसरातही कायमस्वरूपी पोलिसांची उपस्थिती असावी अशी मागणी होत आहे। या प्रकारामध्ये काही कॅफे चालकांचाही सहभाग असल्याची चर्चा असून अशांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरही कडक कारवाई करावी। याचबरोबर शहरातील सर्व हायस्कूल, शिकवणी वर्ग यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत। या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समस्त मंगळवेढेकरांच्या वतीनं मंगळवेढा पोलीस स्टेशन, विविध हायस्कूल आणि एसटी स्टँड व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आलं। ही प्रकार सध्या संतभूमी आपण इथं बाहेर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। पण एक पालक येऊन तुमच्यापर्यंत तक्रार करू शकत नाही, कारण ज्याला त्याला आपल्या मुलीची काळजी, भविष्याचे विषय असो किंवा काय अडचणी असल्या बाहेर काढायचं नाही। पण आपल्या प्रशासनाची मंगळवेढा शहरात दर्शनच पाहिजे। अशी कुठल्या पोराची धाड झालं पाहिजे, टेबल सीटिंगने, हॉर्न वाजवणे, परत लहान मुलं गाडी चालवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। तर पालकांनी बोलून दाखल झालं पाहिजे पहिली गोष्ट, आता ती तर ती त्याला जबाबदार कळणार। आपण कसं आहे, गावच्या बडकीच्या कोणाला सोडणे ही प्रकार होतील, त्यामुळे लहान मुलांशी झाडं बाहेर पाडलेल्या सध्या गाडीवर टेबल करणे, मुलींच्या घरापर्यंत जाणे, मुलीला जाणीवपूर्वक टार्गेट करणे। आता असं नाही की सगळं आपण पोरावर दोष देतोय, काय मुली बी असते त्या वागण्याला ही, पण त्या 2-3 मुलीचा त्रास सगळ्याच मुलींच्या पालकाशींना किंवा मुलींना व्हायला। तर ह्याच्यावर प्रशासन आम्ही 100% आता ही सर्व पक्षी लोक आहेत, सामाजिक संघटना जी आहे ती, वकील साहेब आहेत, सगळ्याच्या प्रदेश सगळे पूर्ण प्रशासनाला आम्ही तुमच्या पाठीमागे आहे। पण कारवाई कडकच झाली पाहिजे, त्यांना अद्दलच घडवली पाहिजे आणि ह्यात सातत्य राहिले पाहिजे। आता आम्ही आलोय उद्या पेपर लिहिल किंवा आता थोडीफार कारवाई तर ती थांबली नाही पाहिजे, नॉन स्टॉप यांच्यावर देखरेख राहिली पाहिजे, त्याच्यावर सातत्याने कारवाई करावी पाहिजे। आव्हान दिलंय सध्या, त्यांना एवढा त्रास आहे सगळ्या गोष्टी सुद्धा, पण कोण व्यक्त होत नाही। आता माझ्या घरातला प्रॉब्लेम असला तर कोणाला सांगितलं तर संतभूमी मंगळवेढाची सुरक्षित, सुसंस्कृत आणि आदर्श ओळख कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासन, नगर परिषद, शैक्षणिक संस्था, एसटी प्रशासन, पालक आणि नागरिक यांनी एकत्रितपणे पुढाकार घेणं ही काळाची गरज आहे। तसंच अशांना लोकप्रतिनिधींनी पाठीशी घालू नये असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। आज आपण संतभूमी मंगळवेढा या ठिकाणी बसस्थानकावर आलेलो आहोत। तर अनेक पालकांच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत की ज्या अल्पवयीन मुले आहेत त्यांना रोड रोमियो करून नाहक त्रास केला जातो, त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं। तर आम्ही मंगळवेढा पोलीस स्टेशन व बऱ्याच हायस्कूल तसेच एसटी स्टँडचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना देखील निवेदन दिलेलं आहे। यात प्रमुख मागणी आहे की जे असे उडाणटप्पू रोड रोमियो आहेत, जे जाणीवपूर्वक अल्पवयीन मुलींना टार्गेट करतात, त्यांना त्रास देतात, त्यांच्यावर प्रशासनाच्या वतीनं ही कारवाई केली जाणारच आहे। त्याचबरोबर समस्त मंगळवेढेकर म्हणून आपली एक जबाबदारी आहे की अशी जे मुलं आहेत जे जाणीवपूर्वक अल्पवयीन मुलींना टार्गेट करतात त्यांना आपण जाब विचारला पाहिजे व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिथं कुठं हा प्रकार आपल्याला जाणवतो त्या ठिकाणी प्रशासनाला आपण याची जाणीव करून दिली पाहिजे व अशा मुलांवर कारवाई झाली पाहिजे। तरच आपण संतभूमीत खऱ्या अर्थाने अशा जो मस्तीवान जी मुलं आहेत त्यांना अद्दल घडेल। तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे, याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल व समस्त मंगळवेढेकरांनी देखील या कारवाईमध्ये भाग घ्यावा व आपला निषेध नोंदवावा। धन्यवाद। यावेळी सिद्धेश्वर आवताडे, रमेश जोशी, मल्लय्या स्वामी, नारायण गोवे, विठ्ठल गायकवाड, प्रकाश मुळीत, सतीश दत्तू, विलास देशमुख, प्रमोद सावंतजी, हर्षद डोरले, गणेश सावंतजी, चंद्रकांत काकडे, बाळासाहेब नागणे, समाधान हेंबाडे, क्रांती दत्तू, राजवीर हजारे, देवदत्त पवार, प्रफुल्ल सोमदळे, सुजित मुदगुल, नागेश मगरे, अभिजित शिंदे, उमेश ढगे, नाना भगरे, बाबा जाधव, स्वप्नील टेकाळे, अविनाश जाधव उपस्थित होते। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।